आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेनासं होतं. मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. हरिओम. सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ॲडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ॲडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल? आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे. हो, प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुट आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा अप्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो त्यावेळेला समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेल्या सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकलला जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जास्ती. बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. मग वेगळं काय करायचं असतं? तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात. त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो. श्वास आपण पूर्ण सोडत नाही. त्यामुळे सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेच्या जवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालं आहे त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो. निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात. हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना. हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. आणि त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना बघवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास द्यायला येतात. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. दे डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही गोष्टी स्वतःला जोडत नाहीत. जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही. कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी. आणि चिकटा ना तुम्ही, कुणी नाही म्हटलंय, पण प्रसन्नतेला चिकटा. तिथे का नाही चिकटत? मग प्रॉब्लेम तो आहे. ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसत आहेत. का बरं असं होताना दिसतंय आणि उपाय काय मग त्याच्यावर? मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार केला त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं. हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली 3 गोष्टीवर अवलंबून असतं: आहार, विहार आणि विश्रांती.
या 3 गोष्टींना समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं. विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. तर सकारात्मक नकारात्मक ह्या बाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधिसाधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे, तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक ह्या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा, पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही. पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं. नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग आहे. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका, पण नकार कोणत्या अँगलने दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्या मागे भूमिका काय हे कळलं नाही तर मग नकार पण ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा ह्याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक ॲस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात. जे ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड, न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात, विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत, असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय, पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओन्ली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो, विज्ञान म्हणजे सायन्स नाही, प्रत्येक ठिकाणी विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात, आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात, रागावतात, त्यांना भयंकर संताप येतो किंवा काही लोक दुःखाच्या गतीत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आधी कुणीही करत नाही, मला त्रास झाला नाही पाहिजे एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना. विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्हली बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शियल. तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणी मला दुखावलं, हे 2 कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावलं गेलोय त्यांना माफ करा आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गो इन टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात. तसं नाही होता कामा. तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवली गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची, माझं चुकलं बाबा. डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो, मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिलेले आहेत. योग ऍक्च्युली मनाचंच शास्त्र आहे खरं सांगायचं तर. त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही. कुठलीही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. आज विचार केला उद्या अप्लाय केलं असं होत नाही. तुम्ही आत्ताच सांगितलं की साधना हवी, विवेकबुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं? आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो खास करून, आपण त्याचा जास्ती विचार करूया आज. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की ती यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय,
खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची ती यमनियमांपासून होते. यम म्हणजे काय तर समाजात वावरायचे नियम. समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितले त्यांनी कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल ॲनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलाय त्यातला आणि ॲनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे 5 यम आहेत किंवा हे 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्तेय म्हणजे काय चोरी करायची नाही, सत्य म्हणजे काय खोटं बोलायचं नाही, अहिंसा म्हणजे काय हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतं बघा. हो. काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलं आहे त्यांनी. आणि ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला आहे? पतंजलींनी समाजाला प्राधान्य दिलेलं आहे, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 त्यांनी नियम सांगितलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, काया वाचा मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही. पहिला वैचारिक शुचिता. शौच संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला पण म्हणतो. समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींचे, संतोष आतून येतो. त्या संतोषाची परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही. याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाही आहे. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळं ईश्वराला समर्पित. एक कुठली अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवते. म्हणजे काय की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही. त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजली तर सांगितलं की महाव्रत म्हणून पाळले पाहिजेत. देर इज नो एक्सेप्शन टू इट. म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय की ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही. मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात? हो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना. किंवा खरं सांगताना त्याचं मन दुखावलं जाईल. हे एक अंडरलाईन केल्यासारखं. महत्वाची गोष्ट काय आहे? खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही. सत्य काय नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं? आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केलेली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात येत असतो सारखा. आणि त्याचं ओझं आपल्या डोक्यावरती होतं. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं. आणि ते विचारांचं ओझं आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो. आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो? आपल्या बिहेवियरल पॅटर्न मध्ये संपलं. हे 5 यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं? शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही. आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा? बौद्धिक आनंदासाठी कोणी काम करतं का? पोटासाठी. सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं. अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्याने बंद पडणार आहे. असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं? युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी आहे की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे. ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनली डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची असेल तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते? विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, ह्या विचारांनी श्वासाची गती वाढते. अस्वस्थपणा वाढत चाललाय का? ते होणार आहे की नाही? कधी होईल तेव्हा होईल ना. आता त्याची गती वाढून काय फायदा आहे? म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं आहे? श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे 4 टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना, आमच्या घरातली लोक पण सांगतात ना काय ते माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. बरं, हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅचवर्क करा ते पॅच केव्हा तरी गळून पडणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, जीवनशैली आहे. कोणी जीवनशैली आहे लोकांना? शैली नाहीच राहिलेली काय जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
बरोबर. बट द मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर हां. याचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग येतो म्हणजे भावना हां. आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधना सांगलेलं आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते. हो, ती एक अवस्था हां, आहे. तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय, तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्व्हॉल्व्ह झालेला आहात. हां. समाधी एक अवस्था आहे, ती कोणाची केव्हाची किती वेळा येऊ शकते, त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना, ती मोक्षाच्या दृष्टीने आहे. हां. प्रत्याहार हा खूप महत्त्वाचा भाग असतो. हं. प्रत्याहार म्हणजे काय, तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा, शरीराचा नाही, मनाचा. हां. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो, अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना, ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट, बहिर्गामी आहे. हं. 5 आपली जी केंद्र आहेत, म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हं. हे शब्दरूप रसगंध हे आपले 5 तन्मात्र आहेत. त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही. सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय, की त्याची इन्व्हॉल्व व्हायचं नाही. ऐकलं तरी त्यावेळी विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिला आहे, तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली आहे. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा, दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिॲक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेली आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिॲक्शन आणि प्रोॲक्शन म्हणजे खूप फरक आहे. हो. रिॲक्शन म्हणजे काय, प्रतिक्रिया द्यायची, काय इच्छा असो नसो, माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ की न देऊ. आणि त्याला हल्ली सोशल मीडिया केवढा खतपणे हो, घालतात. खतपाणी घालतात. सगळे जण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात त्याच्यावर. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं. बरोबर. बरोबर. त्यामुळे प्रत्याहारामधनं काय घडतं, युअर रिॲक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. हो. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. पण प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आतमध्ये वळवतो. हं. अगदी सुंदर उदाहरण दिलं आहे व्यासभाषामध्ये. हं. ते काय म्हणतं, ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळा आतमध्ये ओढून घेतं, हां. तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत ओढून घ्यायचे. कासव आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो, मग डावा पाय घेतो, नाही, सगळे एका वेळेला, एका वेळेला. ॲट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साईड. हं. याचं कारण त्याला माहिती आहे कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, हो. ती ढाल करतात. हं. तसंच आपलं मन आहे. मनाचं डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्समध्ये मन काढून घ्यायचं हं. आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. हां. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. हो. देश म्हणजे एक विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांधणं म्हणजे बांधणं. हे एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे 8 अंगापैकी 7 अंग जी आहेत ना, ही 7 अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ॲक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर, अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. हो. तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. हां. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं, मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे बरोबर. आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. हं. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं. अगदी खरं आहे. हां. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल त्याला त्याबद्दल? नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण. म्हणजे अनावर होतं का ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा मोठ्याने ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची, नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे ह्याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली घालणं. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भावंड असे, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही. एक नावडतं असायचं, एक आवडतं असायचं. हां. हल्ली एकच आहे, ते पण होतं आता मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड, हं. असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक आहे, डिंक, डबल इन्कम नो चाइल्ड. हो. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको. मग कुत्री मांजरी पाळतात पण मुलं नकोत. हं. यांनी काय होतं, तुम्ही स्वतः अलूफ व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह. मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच. मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो. हां. मग काहीतरी विचित्र बघायला लागतो.
अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसाच्या बाबतीत कसं असतं, जेव्हा मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कोणीतरी अपमान केलेला असतो, कोणीतरी माझी दखल घेतलेली नसते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसं दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो. हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं. असं वाटतं एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जो पण होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःलाही डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते. खरं सांगायचं त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलेलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय आहे. खरं सांगायचं 10 आकडे मोजायचे उलटीकडून. कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे आणि त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारी गोष्टींचा येतो, त्यांचा कडलोट झाला की संताप होतो आणि संताप जेव्हा व्यक्त करता येईल क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिलं रागावरती नियंत्रण आणलं पाहिजे. आणि राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते. बरोबर. आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे, कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय आहे. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं बघा, ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याची करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात. बरोबर. त्यामुळे रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, नो एंट्रीतनं कोणतरी समोरनं येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते. हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधलं असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, ऍक्सेप्टन्स द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज इन रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली. एवढी लोक जगामध्ये, माझंच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता, तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग ह्याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालं आहे का, मग माझ्या याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ॲक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही जर कोणी रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ॲक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती आहे का, जिथे आपण जबाबदार असतो तिथे. जिथे आपण जबाबदार असतो तिथे आपण ॲक्सेप्टन्स कधीच देत नाही. माझा काही संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहिती आहे तुम्हाला, मग तुम्ही तिथे ॲक्सेप्ट करायची गरज नाही. बरोबर. त्यामुळे ॲक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, तुम्ही म्हणता का माझा नशिबाने मिळालं, मी काहीतरी मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेममध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागते, हा प्रॉब्लेम आहे, ॲग्रीड. बरोबर. मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही. मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो. प्रश्नचिन्ह डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं, तर तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वर तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता हे महत्त्वाचं, त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि ही बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे. आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा. पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का,
कॉम्पिटिशन पाहिजेच. हां. कॉम्पिटिशनमध्ये कंपॅरिझन आले की गडबड सुरू होते. कंपॅरिझननी माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी. कारण कंपॅरिझन केलं की तुलना केली ना की दोघांचाही अपमान होतो. हां. तुलना ही कशाची करायची असते? तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो. तसं नाही करून चालत. हां. कॉम्पिटिशन म्हणजे काय की मला सतत पुढे राहायचं आहे. ही कॉम्पिटिशन आपली असते. हां. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं ह्या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेड्याकडे जाऊन कुठे थांबतात? सिग्नल. ते काय पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचं आहे हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, हां. माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅट रेस आहे. आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय, इथून सुरुवात आहे. जेलसी. त्या ईर्ष्येमधनं मग द्वेष निर्माण होतो. त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, हां. पण ती कशाशी पाहिजे? स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो आज मी कुठे आहे? आणि उद्या कुठे असणार आहे, बरोबर आहे. ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. हम्म. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच. हां. ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. हां. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे. ते आपल्या हातात असतं. 100% हातात आहे आपल्या. हां. कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही धनुष्यबाण बघितलेलं आहे. हो. बाण सोडायचं काय करावं लागतं? ताणावा दोरी लागतो. ताणावी लागते, बरोबर. दोरी ताणलीत, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का? ती पुन्हा पूर्वावस्थेत येते. आपला ताण कुठे असतो? तिथेच. आपण प्रॉब्लेम इथे पुन्हा आहे. पूर्वावस्थेत येणं येतच गरजेचं आहे. नाही. मग ते योग साधनेतून कसं येतं? निश्चितपणे येतो. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग भांगला तो. हां. मला अमुक अमुक गोष्ट करायची त्यासाठी मला हे करायला लागेल. ठीक आहे, करायचं. ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. हां. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे माहिती? आपण भविष्य आणि भूत, हां. काळाच्या कात्रीची 2 पाती आहेत. एक म्हणजे भविष्याचं पातळ आणि दुसरं भूतकाळाचं. या दोन्हीमध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि त्याने आपण काय करतोय? वर्तमान कापून टाकतोय. वर्तमानात जगायलाच नाही नाही शिकत. सगळं. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का? नाही बदलू शकत. बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का? एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती आहे उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही? हो. तरी पण तुम्ही गजर लावता की नाही? हां. याचं कारण एकच आहे, आशा. ही एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे. हो. ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. तर त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय? दीर्घायुष्याचं. तो म्हणला मी वर्तमानात जगतो. हो. किती सुंदर आहे बघा. आपण किती वेळा जगतो वर्तमानात? आपल्या भूतकाळाचा वापर कसा करायचा असतो मग? टॉर्च. हां. भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे. तुम्हाला समोर दिसतं. त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. हो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठं जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासात या गोष्टी सहज होतात. त्यामुळे वेगळं काही करावं लागत नाही. मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय. असं का होतंय बरं? डिफेन्स मेकॅनिझम येतो. हां. मी कमकुवत आहे म्हणलं की माझ्याकडे 10 लोक लक्ष देतात. हां. साधी गोष्ट आहे. रडणाऱ्या मुलाला विचारणार अरे काय रडतो रे बाबा तू? मूल हसणार असेल तर काय करतो? आपण छान गालगुच्या करतो आणि पुढे जातो. बरोबर. सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे मी कमकुवत आहे म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स. मी लोकांकडनं ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठ्यामध्ये. त्यांनी काय सांगितलंय? सर्वे जना स्वसंकल्पवशात लघुर्भवती वा गुरु. सगळी लोक स्वतःच्या संकल्पाने तर मोठी होतात किंवा लहान राहतात. हो. आता त्यांनी किती मोठं व्हायचं आणि किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. हम्म. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलं आहे की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावते. हां. याचं कारण मन आणि शरीर यांच्यावर महत्त्वाचं काय आहे तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे. याचं कारण स्वसंकल्पवशात माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर्भवती व गुरु हे कोणी ठरवायचं? माणसाने ठरवायचं. योग वैशिष्ट्य केव्हाच आहे? रामायणाच्या काळातलं आहे. हो. त्याच्यात त्याने असं म्हटलेलं आहे की 2 प्रकारचे रोग आहेत, आधी आणि व्याधी. हां. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. हां. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्याला होतात. आणि त्याला त्यांनी उपचार काय दिले? औषध आणि मंत्र साधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योग वशिष्ठात हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठ सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे. हां. नशीब हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत? तर म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस. तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे. म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हिन्सिंगली वापरतो ना. आहे. हे तुम्ही म्हणलात मनाचा कमकुवतपणा. कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदललं ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं. केलेडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचाच आधार घ्यायचा आहे. बरोबर. हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या त्याच्यामुळे एक सगळे चक्र आपलं बिघडलेलं आहे.
तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे, पण आहे, त्या बरोबर. साधण्याशिवाय पर्याय नाहीये पर्याय नाही, दुसरा. पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकता म्हणून आपण करतो. ह्याच्यातला मुद्दा महत्त्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे, रात्री 10 ते सकाळी 5 जे काय असेल ते. त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण ह्या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ॲक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आत्ताचे, हो. इंदिराजी पण तसे होते आणि मोदीजी पण तसेच आहेत. त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे, टू बी फ्रँक. तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. त्यामुळे आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्त्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा. त्यावेळेला नाही सांभाळता येत असेल, फॉर एक्झाम्पल तुमची शिफ्ट सकाळी 6ला सुरू होते, तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. हो. जेवायची वेळ तुमची दुपारी 12ची. तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, दुपारी 1 वाजता जेवा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे. हो. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स्ट करतोय. बरोबर. डबा खायलाच वेळ मिळाला नाही, हो मला काय करू, काय करायचे, मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. हो, ह्या 2 वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या, हो. त्या 2 वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता. त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता, आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला 2 वेळा दिलेत ना, सकाळी 11ला जेवा, रात्री काय तुमचं जेवा असेल 9ची जेवा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवाल ना ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा. रिच्युअल म्हणून नका जेवू. बरोबर. बरीच लोक नुसतं पोट भरतात, हा. काही उपयोग नसतो त्याचा. ते लक्ष सगळं एकतर टीव्हीकडे किंवा हो. स्क्रीनकडे टीव्ही असतं. बघताना काय काही उपयोग नाही टीव्ही बघायला. हो. 10 मिनिटं नाही टीव्ही बघायला काय मोठा फरक पडणार आहे? बरोबर आहे. बरं काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर. पण हल्ली ह्या OTT म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण? गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होतं? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत. हो. म्हणजे मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 मिनिटं झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हताच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाश मुंबई, बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचं वेवडनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो. चाललाय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली, हे पण फोन करून सांगायचं. काय गरज आहे सांगायची? बरोबर. बसला ना बस म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का, इतकं कम्युनिकेशन चाललं. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचा, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा. कोणी पत्र पाठवलेत? आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नाही ना, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते. बरोबर. आता आपण खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या, आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षाभंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला आहे. बरोबर. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या प्लॅटफॉर्मवर जे दिसतं ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे. ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं. खरंय खरंय. कसली फ्रेंड लिस्ट झाली डोंगराची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं तर. OCD आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण इथे तुम्हाला सांगता सांगतो येतील? ना. आता आम्ही एन्झायटीवरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली या काळात मोरिझम मोठा रोग आहे. दिल मांगे मोर आहे, त्यात समाधानच नाही लोकांना. गाडी 1 नाही 2 पाहिजेत, माणसं घरात 2 असतात, दोघांना 2 वेळा गाड्या, घर मोठं पाहिजे, 6 खोल्यांचं घर पण राहतात 2च माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला आहे. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं की तीच गोष्ट पुन्हा 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 करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत? दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्यावरती सोल्युशन काय आहे? योगामध्ये खूप चांगले सोल्युशन त्याला आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं. कसं बसायचं? कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय बसून बसा, काही प्रॉब्लेम नाही त्याला. देर इज नो सच रिक्वायरमेंट. अशी कुठली प्री कंडिशन नाही मग योगामध्ये की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं,
शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय माहिती, श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता, कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचं? श्वासाकडे काय बघायचं, चालू आहे तो व्यवस्थित, इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रिदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात की तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच हा च निघून जातो. च निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या. एन्झायटी लेवल कमी होतेच होते, बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिले पतंजलीने. स्थिर सुख असलेली कुठलीही पोस्चर म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे, सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे, आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे, दोघांनाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही त्याला असं हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं, जे उघड्यामध्ये पण मी बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला यायला लागते. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळीची, आत्तापर्यंत काही नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात, अरे माझ्याकडे लक्ष दे. तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्व्हॉल्व्ह होता. स्वतःत इन्व्हॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य आहे. बाहेर न डोकवता आत डोकवायचं. एक्झॅक्टली. आतमध्ये खूप काही भरलेलं आहे हो, प्रचंड मोठं. करणं खूप गरजेचं आहे. ओपन द कॉर्क, बुच उघडा. त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार, हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे. खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे, तळाशी एकदम शांत, प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनारा आणून टाकतो तो. किनारे करू म्हणतो ना आपण. मग मनातले विचारांना किनारे करा. डोळे मिळून शांत बसलात की काय होतं, विचार बाजूला गेलेच. मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो. आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा आपण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठं आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं एन्झायटी कमी करणं साधं सोपं. एन्झायटीच्या बरोबर अँटी एन्झायटी. जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, किंवा डोळे उघडल्यानंतर घळाघळा पाणी निश्चितपणे होतो. बाहेर येतं. त्याला कॅथार्सिस, भावविमोचन त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं. ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं. सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातली स्वच्छ होतात. आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत. आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे. आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, हा सुंदर वाक्य त्यांचं आहे, ॲज हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वातंत्र्य आहे. किती वेळा वापरतो आपण ते, कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या. अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे मी लक्ष देत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योगा करायचं म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळी वस्त्र घालायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग. स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली. मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझं आहे तुझं म्हणजे परी तू जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट, कधी करायचा योग, हा लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, ते ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संपर्क असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. ही आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन सिक्रेट करतो, हा वापरतच नाही आहे. हा फुकट घालवतो झोपून. 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही आहे, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली. वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली लवकर. त्याच्यामुळे होतं काय, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन त्याच्या मागे धावताना दिसतात. तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर 2 एजेस वी हॅव गॉट. वन इज कॅलेंडर एज, दुसरं बायोलॉजिकल एज. वे टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचं आहे, बरोबर. त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता, अर्धा तास खूप झाला. पहिली 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोइंग टू अराईज. म्हणजे ओम इज प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो अँड क्युरेटिव्ह ऑल्सो. ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपना अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग्स विदाऊट युअर नॉलेज.
त्यांनी काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे. बरोबर. लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काय करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका, कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. ते विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे. फक्त बरोबर. वेळेनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. 1 तास केलं असं काही कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास हे सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते आसनाची. काही बैठकमधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत 2-2 आसनं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधना आहे, मन शांत करायची साधना आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 35 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे, ती शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि ह्याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे. आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन और देअर नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो. खरंय. आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही. नक्कीच. आणि या वर्षीची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल? हेल्दी एजिंग म्हणजे काय की एजिंग पुन्हा रिजेक्शनचाच प्रॉब्लेम आहे. हो. एक गंमत आहे बघा. आपण जेव्हा लहान असतो तर आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन. कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काय निवांत बसले असतात, ते काय कामं करत नसतात. किंवा ते क्रेज असतं, आई बाबा ऑफिसला चालले, मला आता मोठं व्हायचंय. मोठं झालं की त्यातलं कळतं, अरे बाबा लहान होतंच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबाव्ह 50, 50च्या पुढे जेव्हा जाताना त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेध लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली आहे. दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60च्या नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचा मी सांगायला कशाला सांगायचं, मी सांगतो मी 50चा वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात, मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तरी पण मी किती छान दिसतोय. हा एक भाग वयाच्या बाबतीत हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असतो ना, खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय की ॲक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड और यू आर इन द एजिंग प्रोसेस. एजिंग म्हणजे काय ॲक्च्युली, क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालं आहे तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो ते? एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंगमध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रकारे होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनएव्हॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे हो, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहिती आहे मी कसे दिवस काढायचे, कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं, शांत व्यवस्थित व्यायाम करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो. ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते. आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65च्या पुढच्या लोकांचेच आहेत. नॉर्मली 65 ते 85 ह्या वयापर्यंत माणसं आहेत. त्या 2 प्रकारचे कॅटेगरी लोक असतात. ते नाव लिहितात आणि त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅटवर बसून साधना करणार आहे, म्हणजे खाली बसू शकतो, मी चेअरवर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो 1 तास असतो ना, त्यांच्या आभासी स्तरावर का होईना ते कोणाबरोबर तरी असतात. ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे, पण माझ्यावर आणखीन 50 माणसं बसली आहेत, भले केवढं मोठं समाधान आहे. अँड दे आर हॅपी ऑन दॅट 1 hour. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते. पण तो वर्ग इतका सुंदर चालतो, ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग. आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय. हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्व्स. एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्त्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो. खरंय. आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाही आहे. पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे. मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळा अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळा अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतःनं करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे, पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्त्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे, पण समाधान असणं शक्य आहे. मान्य आहे ढगांचा झाकोळ आहे, पण त्या ढगाला चंदेरी किनार आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे, पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे,
मान्य आहे सगळं आभासी आहे, तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळा अंधार आहे, तरी पण एक दिली लावणं शक्य आहे. ती दिवली कुणी व्हायचं हे तुम्ही ठरवा. क्या बात. हरिओम. खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न नक्की राहतं, राहील. नक्की राहू शकतो. श्रीकृष्ण नमस्कार. आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, मनासाठी मनापासून योग साधना, श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.